जय शिवराय मित्रांनो, अगदी 2 मिनिटांमध्ये मी एकदम सिद्ध करून देतो की जरांगे पाटील अजिबात चुकलेले नाहीत। आता जो तो बावळटकर महाराज आहे ना, त्यांनी फक्त एकच शब्द लावून धरलाय की तो काय म्हणतो, माझा अपमान जाऊ दे तिकडे, माझा नाही झाला। तो म्हणतोय तुकाराम महाराजांचा अपमान झाला। आता मी हे सिद्ध करतो की तुकाराम महाराजांचा अपमान अजिबात झालेला नाही, हे त्या बावळटकर महाराजाकडून सिद्ध होणार। आता बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, सर्वांनी हे त्या बावळटकर महाराजापर्यंत पाठवा आणि जरांगे पाटलापर्यंत पण पाठवा, कारण खूप गरजेचं आहे। पहा, त्या बावळटकर महाराजांनी मला सिद्ध करून द्यावं की जरांगे पाटील हे चुकले म्हणून। आता मी सिद्ध करतो की ते चुकले नाही म्हणून। कसे तर बघा, जेव्हा ते तिथं आले स्टेजवर तेव्हा काय म्हटले, मी देहून आलोय, तुकाराम महाराजाचा साक्षात तुम्हाला आदेश आहे, पाणी घ्या, किंवा संताचा आदेश आहे। तेव्हा जरांगे पाटलाच्या तोंडून काय शब्द आले, आता चिडचिडमध्ये ते आले, परंतु आले तरी पण ते अपमानजनक शब्द नव्हते, हे मी सिद्ध करतोय। पहा, ते म्हटले मला माहिती आहे संत फंत, मला सगळं माहिती आहे, असे शब्द गेले त्यांच्याकडून। आता माझं हेच म्हणणं आहे की त्या बावळटकर महाराजांनी हे शब्द धरले आणि त्यांनी सांगितलं की तुकाराम महाराजाचा अपमान झाला। आता मी हे सिद्ध करतोय की अपमान अजिबात झाला नाही। कसं तर बघा, जे शब्द वापरले संत फंत, आता संत तर सगळ्या जगाला माहिती आहे, मला बी माहिती आहे संत म्हणजे काय असतात, पण मला माहीत नाही की फंत म्हणजे काय असतात। आता ह्या फंत शब्दाचा अर्थ ह्या बावळटकर महाराजांनी सांगावं। जसं तो अभंग सांगतो आणि त्याचं स्पष्टीकरण सांगतो, तसा ह्या शब्दाचा स्पष्टीकरण त्यांनी द्यावा की फंत शब्दाचा अर्थ शिवी होतो म्हणून, किंवा फंत शब्दाचा अर्थ असा असा होतो म्हणून, किंवा फंत शब्द हा अपमानकारक आहे, असा जर त्यातून अर्थ निघाला तर आम्ही बी मान्य करू की अपमान झाला म्हणून। पण फंत हे शब्द हा अर्थहीन शब्द आहे, ज्याच्यातून अर्थच निघत नाही, तिथनं अपमान कसला झाला हे उघड उघड सिद्ध होते। मग अपमान अजिबात झालेला नाही, उलट तेच म्हटले की मला माहीत आहे सगळं, तुम्ही सांगायची गरज नाही, तुम्ही आले 15 दिवसाला, हे मला स्पष्ट करायचं। आणि त्या बावळटकर महाराजांनी पण सांगावं की कसा झाला म्हणून अपमान। मग तुकाराम महाराजा, जर तुकाराम महाराजाचा अपमान नाही झाला तर तू वारंवार तुकाराम महाराजाच्या आडून तुकाराम महाराजाचा अपमान करतोय, तू तिथं त्या पवित्र स्टेजवर येणं गरजेचं आहे, नाक घासून तुकाराम महाराजाची माफी मागणं गरजेचं आहे। हा व्हिडिओ त्या बावळटकर महाराजापर्यंत पाठवा। धन्यवाद। जय शिवराय, जय जिजाऊ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर। गेल्या कित्येक दिवसापासून मराठा आरक्षणाचा हा मुद्दा चालू आहे आणि मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले होते। या दरम्यान मराठा समाज त्यांना पाणी घेण्यासाठी आग्रह करत होता, पण ते काय पाणी घ्यायला तयार नव्हते। या दरम्यान अजय बारसकर यांनी त्यांना स्टेजवरती जाऊन पाणी घ्या अशी विनंती केली। याच दरम्यान जरांगे पाटील म्हणाले, संत फिंत मला सगळं करते। याच भाषेवरून अजय बारसकर म्हटले, यांनी संतांचा अपमान केलाय। अशाच वक्तव्यावरून अजय बारसकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती आरोप केले। त्याच नंतर एक सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होतोय, त्यामध्ये एक मराठा समाजाचा बांधव म्हणून जरांगे पाटील यांच्या विषयी सांगताना पाहायला मिळत आहे। त्याच नंतर ते अजय बारसकर यांना म्हणताय, संत या शब्दाचा अर्थ काय